नमस्कार। आज वसई विद्या मंदिर साईधाम मंदिर ह्या ठिकाणी कैलासवासी सुनंदा चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। आजचा दिवस तसा बघितला तर फार मोठा दिवस आहे, कारण आज मतदानाचा दिवस। मतदानाच्या दिवशी मतदान आणि रक्तदान ह्यांची कशी समेट आणि मेळ बसवायचा हा मिलिंद चव्हाणांना अगदी बरोबर माहिती आहे। त्यामुळे आज ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी वसई विधानसभा 133 चे उमेदवार श्री राजेंद्र ढगे साहेब देखील आले। ढगे साहेब म्हणजे रुग्णमित्र ही वसई तालुक्यात त्यांची ओळख आहे आणि ते आजच्या ह्या रक्तदानासाठी आलेले आहेत। त्यांना आपण विचारपूस करूया की रक्तदानाबद्दल तुम्हाला येऊन कसं काय वाटते। सर नमस्कार। नमस्कार। नक्कीच खूप चांगलं वाटतंय आणि आमचे मित्र मिलिंद चव्हाण आणि तुम्ही सर्व मित्रांनी जो हा उपक्रम जो हाती घेतलाय तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे आणि असे उपक्रम व्हायला हवे, कारण की निवडणूक आचारसंहितेत ह्या रक्तदान शिबिरं अडकलेली होती। आता कुठेतरी ही मोकळे श्वास घेतील आणि रुग्णांना एक बऱ्यापैकी एक आधार मिळेल, यासाठी मी नक्कीच मिलिंद चव्हाण आणि तुमच्या सर्व टीमचे मी आभार मानतो। आजचा दिवस मतदानाचा दिवस आहे, तर तुम्ही जनतेला काय सांगाल? रक्तदान आणि मतदान ह्या दोघांसाठी लोक घरातून निघावीत म्हणून तुम्ही लोकांना काय आव्हान कराल? बघा, हे म्हणजे जसं रक्तदान आपण 3-3 महिन्यांनी करू शकतो, तसं मतदान हे दर 5 वर्षांनी आपल्याला करायचं आहे। त्यामुळे तुम्ही एक सुज्ञ मतदार आहात, तर तुम्ही तुमच्या सुज्ञतेचा वापर करून सुज्ञ उमेदवार निवडून द्यावा आणि जास्तीत जास्त मतदान टक्का कसा वाढेल ह्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करावं आणि नक्कीच मतदान करावं। त्याचबरोबर रक्तदानही करून रुग्णांचं संवर्धन करण्यासाठी आपला मोलाचा हातभार लावावा। तर आपण बघितलं, रुग्णमित्र आज इलेक्शन स्वतः उमेदवार असून देखील आज ते ह्या ठिकाणी आलेत, कारण त्यांना मतदान हे फार महत्वाचं आहेच, परंतु रक्तदानाला देखील त्यांनी कमी मान दिलेला नाही। त्यांनी आज इकडे येऊन दाखवलेलं आहे की रक्ताची गरज भागावी आणि रक्तदान सर्वांनी करावं, म्हणून मी आज या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा। नमस्कार। हाँ,